गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मी पण मजेत. तर ही पहा कशी सुंदर सकाळ रोज एक नवीन स्वप्न घेऊन येते. आणि अशी सकाळ मैत्रिणींनो गावाकडेच पाहायला भेटते फक्त. हा छोटासा सूर्य दिसतोय, लालसर निघायला लागलाय आताशी. आणि पक्षी पहा कसे सुंदर उडले. मैत्रिणींनो हे पहा आपण आता वांगे तोडून घेतले. वांगे तोडताना आणि जवळून हातातून एकदम फ्रेश ताजी भाजी बघून ना मनाला खूप समाधान भेटतं. हे पहा आपण कारली थोडीशी तोडली, भेंडी निघली थोडी आणि गवार निघली मैत्रिणींनो. थोडीशी हिरवी मिरची निघली. हिरवी मिरच्या काही पिकल्या आता मैत्रिणींनो. तुम्हाला सांगते वाल निघला थोडासा. ही सगळी भाजी आपण छोटा मुलगा पुण्याला जाणार आहे तर त्याच्याबरोबर ते येणार आहेत मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो आपण कुरड्या आणि शेवया बाहेरून बनवून घेतलेल्या. तर आमच्या जवळच छोट्या मुलाची सासरवाडी, तर मुलांनी 15 दिवस झाले घेऊन टाकलेले. तर येईन बाई येताना घेऊन आले, भेटायला म्हणून आले. तर मैत्रिणींनो छान झालं, एकदम बारीक तारे आणि गोणीत तुम्हाला कळत नसेल खूप वाईट दिसतात. शेवया पण छान येतात. आणि आपलं तांदळाचे पापड पण आपण बाहेरच बनवायला टाकले, तर ते येतील अजून आले नाही. चला याच्या पद्धतीने आता डब्यामध्ये भरून घेऊ मैत्रिणींनो. याच्याबरोबर आलेला भुगा आहे ना, तो पण दिला त्या बाईने. आपण भरू आता. मैत्रिणींनो मी एक हळदीचा व्हिडिओ शेअर केला होता आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं मैत्रिणींनो. तर मी दुसऱ्या दिवशी लग्नाला जाऊ शकले नाही, त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण टाकू शकले नाही. कारण माझ्या भावाचाच मित्र, आता म्हणायला मित्र होता पण चांगला परिचय होता, पाण्यातला होता नेहमीचाच. तर तिथे विधीला जाणं गरजेचं होतं आणि त्या दिवशी खूप म्हणजे वाईट दिवस होता म्हणावं लागेल, कारण त्याचं वय पण एवढं नव्हतं मैत्रिणींनो. जेमतेम 45 ते 47 वर्षाचा असेल मैत्रिणींनो. गावी लग्नाला आला, 2-3 लग्न केले त्याने आणि अजून एक लग्न करायचं होतं. तर लग्न करून संध्याकाळी येऊन बस जेवण करून जसा बिस्तरमध्ये झोपायला गेला तर तसाच बसला, तो तसाच पडला मैत्रिणींनो. आजकालचं माणसाचा भरोसाच नाही राहिला, म्हणजे कधी काय होईल सांगता येत नाही. मैत्रिणींनो आता मी कांदे निवडायला घेतलेले. इथं कांदे निवडत मला वाजलेत 11 आणि ऊन लागायला लागले बघा दारामध्ये. शेजार बंद करणार आहे मी आणि सवाष्णीत शेजारी ते जेवायला जाणारे बांगड्यांचा कार्यक्रम आहे. हे पहा मैत्रिणींनो आपण आलो, बांगड्या भरतात सगळ्या, म्हणजे बांगड्या एकीकडे चालू आहे आता, एकीकडे सवाष्णीचा चालू आहे. या पद्धतीने बांगड्याचं बघा बायकांनी घालायला चालू केले. इकडे ह्या बाजूला पोळ्या चालू आहेत चुलीवर, मस्त भरपूर साऱ्या पोळ्या केल्या. आणि सवाष्णी दिवसभर गावाकडे आता एक प्रथाच होऊन गेली की दिवसभर सवाष्णीचा कार्यक्रम चालतो. जेवढ्या परिचयाच्या आता तेवढ्या बायकांना बोलवतात आणि ते चार म्हणत दिवसभर म्हटलं तरी चालू असतं मैत्रिणींनो. तर अशा प्रकारे मी आले घरी, थोडा आराम केला आणि 4:30 वाजता पाहे थोडीशी कांदे, अर्धी सावली आली तर सावलीत बसून हे कांदे निवडणार आहे. मला निवडताच 4-2 कोणी काय होतील 6 वाजता मैत्रिणींनो. माझा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला तर लाईक करत जा, कमेंट नक्की करत जा, शेअर करत जा. तुम्ही कमेंट केली म्हणजे मला चांगलं वाईट कळेल आणि मला थोडं मोटिवेशन भेटेल. धन्यवाद मैत्रिणींनो.